भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यालयामध्ये आयोजित या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज महाराष्ट्रातील जनता अतिशय आनंदी आणि प्रसन्न आहे, कारण ज्या पद्धतीनं महाविकास आघाडीचा कारभार बघायला मिळतो, महाविकास आघाडीला घरी बसवलं याबद्दल महाराष्ट्रातील जनता समाधानी आहे। कारण ज्यांना विधान परिषदेच्या एका जागेचा निर्णय घेताना एवढी नाकीनऊ येते, एका जागेला नेमकं कुणाला उमेदवार द्यायचं हे ज्यांना कळत नाही, त्यांनी महाराष्ट्र कसा चालवला असता हा प्रश्न सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला पडतोय आणि त्यांना घरी बसवल्याचं समाधान आज सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला बघायला मिळतं। खरं तर महाविकास आघाडीमध्ये विधान परिषदेची एकच जागा निवडून येणार आहे, परंतु या एका जागेसाठी जवळपास 500 लोक महाविकास आघाडीचे इच्छुक होते आणि या एका जागेसाठी यांना निर्णय घेता येत नाहीये। काल उद्धवजींनी परस्पर अंबादासजी दानवे यांच्या उमेदवारीची घोषणा केली। काँग्रेस आता बैठका घेऊन आम्हीच ही उमेदवारी लढणार, आम्हीच विधान परिषदेची जागा जिंकणार अशा आविर्भावामध्ये जोर बैठका करते। त्यामुळे महाविकास आघाडीमधला 3 तिघाडा आणि काम बिघाडा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। आज हे एकमेकांसाठी एका जागेसाठी भांडतायत। लक्षात ठेवा, येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीतले हे 3 पक्ष एकमेकांचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाहीत। यांची ही अवस्था याच्याही पेक्षा बिकट आणि वाईट होणार आहे, कारण यांना एका जागेचा निर्णय घेता येत नाही। विधान परिषदेच्या एका जागेवर उमेदवार कोण द्यायचा हे ज्यांना कळत नाही, त्यांना महाराष्ट्र सांभाळता आला नव्हता। त्यामुळेच महाराष्ट्रातील जनता अतिशय सुज्ञ आहे की त्यांनी उद्धवजी ठाकरे महाविकास आघाडीला घरी बसवलं आणि आता एके जागेसाठी भांडण्यासाठी त्यांना तेवढाच वेळ उरलेला आहे। संजय राऊत सातत्यानं काँग्रेसबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतात, उभाटाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित करतायत। संजय राऊत, ज्या पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये तुम्ही खरं तर उद्धवजी ठाकरे यांचा बळी घेतला। उद्धवजी ठाकरे यांना ही विधान परिषद निवडणूक लढायची होती, परंतु संजय राऊत यांच्या गटाची ती इच्छा नव्हती। संजय राऊतांना असं वाटलं की आत्ता जर का उद्धवजी ठाकरे ही निवडणूक लढले तर ते जिंकतील आणि येणाऱ्या काळामध्ये राज्यसभेची उमेदवारी आपल्याला मिळणार नाही। त्यामुळं आपला एक गट उद्धवजींच्या विरोधामध्ये सक्रिय करून उद्धवजींना इशारा दिला की तुम्ही जर का उमेदवारी लढली, तुम्ही जर का विधान परिषद लढली तर तुमचा पराभव होईल। त्यामुळंच उद्धवजी ठाकरे यांनी स्वतःचा राजकीय बळी न देता अंबादास दानवे यांचा राजकीय बळी देण्यासाठी त्यांना पुढे केलंय आणि अंबादास दानवे यांचा राजकीय बळी घेण्याचा प्रयत्न उबाटा गटाकडनं केला जातोय। कारण काँग्रेसकडनं उमेदवारी देण्याची तयारी सुरू आहे आणि काँग्रेसकडनं उमेदवार आला तर या दोघांच्या भांडणामध्ये कदाचित सरप्राइजेस काही होऊ शकतात। महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या तर उडणारच आहे, पण महायुती म्हणून देखील काही सरप्राइजेस या निवडणुकीच्या निमित्ताने येणार आहेत। आम्ही दिल्लीत काँग्रेसच्या पाठीशी असतो, काँग्रेसने राज्यात आमच्या पाठीशी उभे राहावे असं संजय राऊत। संजय राऊत, दिल्लीमध्ये तुम्ही काँग्रेसच्या पाठीशी नसतात। काँग्रेसचा मुजरा घालण्याचं काम, काँग्रेसची चाटुगिरी करण्याचं काम, काँग्रेसची गुलामी करण्याचं काम तुमच्याकडनं केलं जातंय। काँग्रेसच्या पाठीशी नसता, काँग्रेस मागे फरफटत तुम्हाला ओढलं देत आहे। काँग्रेस तुम्हाला काडीचीही किंमत देत नाही। काँग्रेस सातत्यानं तुम्हाला फाट्यावर मारत आलेली आहे। ज्या पद्धतीनं महिला आरक्षण बिलाचा उल्लेख केला की महिला आरक्षण विधेयकाला आम्ही तुम्हाला पाठिंबा दिला आणि आता तुम्ही आम्हाला पाठिंबा द्या। उद्धवजी ठाकरे यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची तयारी देखील काँग्रेसची नव्हती, तरी देखील तुम्हाला सोनिया गांधींच्या चरणावर लीन व्हावं लागतं, तरी देखील तुम्हाला राहुल गांधींची चाटुगिरी करावी लागते। तुम्ही हिंदुत्व सोडल्यामुळे तुमच्या पक्षावर ही वेळ आलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये तुमचं अधपतन आणखी जास्त होईल। 2029ला संधी मिळाली तर काँग्रेसचाच पंतप्रधान करू असं देखील संजय राऊत स्वप्न बघायला आपल्या देशामध्ये टॅक्स लागत नाही। राहुल गांधी वर्षानुवर्ष मुंगेरी लाल के हसीन सपने बघतायत।
संजय राऊत तुम्ही देखील मुंगेरी लालके हसीन सपने बघा. राहुल गांधी यांना स्वप्नामध्ये पंतप्रधान करा. संजय राऊत यांनी स्वतः संरक्षण मंत्री व्हावं किंवा गृहमंत्री व्हावं. संजय राऊतांना राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाच्या मंत्रिमंडळामध्ये गृहमंत्री होण्यासाठी मनापासून शुभेच्छा आहेत. त्यांनी हे स्वप्न बघावं. स्वप्नात देखील त्यांची ही इच्छा पूर्ण होणार नाही, कारण देश पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे. तुमची महाविकास आघाडीची कॉमेडी सर्कस आज महाराष्ट्र बघतोय. तुम्हाला विधान परिषदेची एक जागा वाटून घेता येत नाही आणि तुम्ही देश काय चालवणार आहेत? तुम्ही पंतप्रधान पद आणि गृहमंत्रालय कसं चालवणार आहेत हे महाराष्ट्राच्या आणि देशाला जनतेला माहीत आहे. महाविकास आघाडी आणि इंडिया अलायन्स हे फक्त आणि फक्त स्वार्थासाठी एकत्र आलेले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या भीतीपोटी एकत्र आलेले आहेत. यांचा दुसरा कुठलाही अजेंडा नाही हे देशानं आणि महाराष्ट्रानं ओळखलंय. काँग्रेसमध्ये दिल्लीतील नेत्यांची आमचे चांगले संबंध आहेत. राज्यात काही मतभेद असतील असं संजय राऊत. सातत्यानं राज्य काँग्रेसच्या नेत्यांचा अपमान करणं, हर्षवर्धन सपकाळांना गृहीत धरणं, नाना पटोले यांना न विचारणं, विजय वडेट्टीवारांना किंमत न देणं हे संजय राऊत यांचं धोरण आहे. संजय राऊत सांगतात की राहुल गांधीसोबत आमचे उत्तम संबंध आहेत आणि आम्ही महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांना विचारत नाही. संजय राऊत महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेते आता विधान परिषदेसाठी जेव्हा आपला उमेदवार घोषित करतील तेव्हा तुमची पळताभुई थोडी होईल आणि येणाऱ्या 2 वर्षामध्ये जेव्हा तुमची राज्यसभेची निवडणूक असेल त्यावेळेला काँग्रेस तुम्हाला निश्चितपणे धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. संजय राऊतांना महाराष्ट्रातल्या जनतेने धडा शिकवला आहे. संजय राऊत एकदाही जनतेमध्ये निवडून येऊ शकले नाहीत. संजय राऊतांना मुंबईतल्या महापालिकेत देखील एखादा वॉर्ड जिंकून आणता आला नाही. अशा पद्धतीची अवस्था संजय राऊतांची स्वतःची आहे. त्यामुळे संजय राऊत इतरांवर टीका टिप्पणी करण्यापेक्षा स्वतःचं आत्मपरीक्षण केलं तर बरं होईल. अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. मोदी यांची सर्व मते त्यांनाच मिळतील असं देखील संजय राऊत. अंबादास दानवे हे महाविकास आघाडीचे उमेदवार नाहीत, तर फक्त आणि फक्त उभाटा गटाचे उमेदवार आहेत. आता अंबादासजी दानवे यांना किती मतं पडतील, काँग्रेसनं उमेदवार दिला तर किती मतं पडतील आणि महायुतीनं जर एक्स्ट्रा उमेदवार दिला तर तुमची काय अवस्था होईल हे बघा. महायुती देखील या संदर्भात योग्य वेळी योग्य निर्णय घेईल आणि अंबादास दानवे यांचा राजकीय बळी या निमित्तानं उद्धवजी ठाकरे यांनी घेतला, एवढंच मला सांगायचंय. सुषमा अंधारे या नाराज नाहीयेत. त्यांना पत्रकार एखादं पद देणार आहेत का असं संजय राऊत. सुषमा अंधारेंच्या नाराजीबद्दल विचारल्यानंतर संजय राऊत म्हणतात पत्रकार एखादं त्यांना पद देणार आहेत का. संजय राऊत तुमच्या पक्षामध्ये एखादं पद नाही का सुषमा अंधारेंना द्यायसाठी. सुषमा अंधारे रोज उठून खोटं बोलून पक्षाची बाजू मांडण्याचा प्रयत्न करतात. रोज उठून जोरजोरात बांग देण्याचा प्रयत्न करतात. काल सुषमाताईंनी ट्विट केलं की उद्धवजी ठाकरे तुमच्यासाठी 100 आमदारकी आणि खासदारकी कुर्बानी देतो आम्ही. सुषमाताई, कुर्बानी हा शब्द तुमच्या उठावर शोभतो, कारण तुम्हाला कुर्बानी, जनाब, नमाज पठण असे शब्द जास्त शोभतात. जाळीदार टोप्या तुम्हाला आवडतात, त्यामुळं कुर्बानी हा शब्द तुमच्या ट्विटवर येणं साहजिक आहे. परंतु लक्षात घ्या, सुषमाताईंची पक्षामध्ये काल काय किंमत आहे हे उद्धवजींनी सांगून टाकलं. काल अंबादास दानवे यांना दुसऱ्यांदा संधी दिली, पण सुषमा अंधारेंना एकदाही संधी द्यावी असं उद्धवजी ठाकरे यांना वाटलं नाही. कारण सुषमाताईंनी वंदनीय हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल काय काय अपशब्द वापरले होते हे कदाचित काल उद्धवजी ठाकरे यांना आठवले असतील. आदित्य ठाकरेंबद्दल नेमके काय काय शब्द वापरले हे कदाचित उद्धवजी ठाकरे यांना आठवले असतील. त्यामुळे काल सुषमा अंधारेंचा नसलेला पत्ता कट करण्याचं काम उद्धवजी ठाकरे यांनी केलं आणि अंबादासजी दानवे यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली. आता संजय राऊत म्हणतात की पत्रकारांनी त्यांना एखादं पद द्यावं, म्हणजे सुषमाताईंची खिल्ली उडवण्याची कमीपणा किंवा सुषमाताईंची खिल्ली उडवण्यासाठी संजय राऊत देखील मागे पुढे पाहत नाहीत. बंगालमध्ये पॅरामिलिटरी फोर्स आणि ईव्हीएमच्या जीवावर भाजप निवडून देण्याचा प्रयत्न. महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीला 48 पैकी 30
जागा मिळाल्या होत्या खासदारकीला तेव्हा EVM योग्य होतं, तेव्हा निवडणूक आयोग योग्य होतं आणि आता पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय होताना दिसतो तर लगेच EVM, पॅरामिलिटरी फोर्स, निवडणूक आयोग यांच्या विरोधात बोटं मोडायला सुरुवात केली. संजय राऊतांनी लक्षात घ्यावं, ममता दीदी यांची 15 वर्षाची दहशत मोडीत काढण्याचं काम पश्चिम बंगालमधील जनतेने केलंय. तुम्हाला ममता बॅनर्जींबद्दल एवढाच पुळका होता तर संजय राऊत त्यांच्या प्रचार सभेला जाऊन तुम्ही एखादी सभा घ्यायला पाहिजे होती. उद्धवजी ठाकरे महाराष्ट्रामध्ये मातोश्रीमध्ये घरात बसून आहेत, त्यांना विनंती करायची होती की ममता दीदींसाठी एखादी सभा आपण पश्चिम बंगालमध्ये कलकत्त्यामध्ये जाऊन घ्यावी. पण ना उद्धवजी ठाकरे ममता दीदींच्या मदतीला धावून गेले, ना संजय राऊत ममता दीदींच्या मदतीला धावून गेले. जर का हे दोघे जण पश्चिम बंगालमध्ये जाऊन स्टार प्रचारक ममता दीदींचे झाले असते तर ममता दीदींना थोड्याफार जागा ज्या मिळणार आहेत त्याही कमी झाल्या असत्या. म्हणून कदाचित ममता दीदींनी यांना सांगितलं की तुम्ही घरीच बसा, आमच्याकडे येऊ नका. बच्चू कडू यांची निवडून येण्याची क्षमता संपली आहे असं संजय राऊत. बच्चू कडूंची निवडून येण्याची क्षमता काय आहे हे महाराष्ट्राने बघितले. किमान एकदा तरी ते निवडून आलेत. संजय राऊत तुम्ही एकदा तरी निवडून आलात का? संजय राऊतांनी एकदाही जनतेमधून निवडणूक लढली नाही. जनतेच्या मतदारसंघातून तुम्हाला एकदाही विजय मिळाला नाही. तुमच्यामध्ये हिंमत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आता महापालिका संपली, जिल्हा परिषद संपली, काही ग्रामपंचायतच्या निवडणुका येणार आहेत. तुम्ही एखाद्या गावामध्ये आपलं नाव टाका आणि त्या ग्रामपंचायतमधून संजय राऊतांनी ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून जरी निवडून आले तरी संजय राऊतांचं महाराष्ट्र अभिनंदन करेल. शेतकऱ्यांना FRP दर मिळत नाही म्हणून संजय राऊत यांनी पत्र लिहिले. तसंच शेतकऱ्यांची थकबाकी सरकारने द्यावी अशी विनंती देखील मुख्यमंत्र्यांना. देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार आहे. कुठल्याही शेतकऱ्यांची फसवणूक झाली असेल तर त्याची दखल घेऊन निश्चितपणे त्यांच्यावर कारवाई केली जाईल. महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचं हित बघणारे आम्ही आहोत. आज कुठलीही निवडणूक नसताना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी निर्णय कोणी घेतला तर फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने घेतला. त्यामुळे शेतकऱ्यांबद्दल संजय राऊतांनी जास्त ज्ञान पाजळण्याचा प्रयत्न करू नये. खूप खूप धन्यवाद.